करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी पुरवलेलं आहे. बघा कसा प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे. अंबाजीचा कल्याण झाला. समर्थांचा मुक्काम. एकदा कोल्हापूरला असताना त्यांच्या कीर्तनाची छाप पाराजीपंत नावाच्या गृहस्थांवर फार पडली होती. त्यांनी समर्थांना आपल्या घरी जेवावयास बोलाविले. समर्थ दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे गेले. समर्थ हे कुठेही गेले तरी त्यांचे सर्वोत्तर बारकाईने लक्ष असे. पाराजीपंतांच्या घरी अंबाजी नावाचा मुलगा सांगितलेली कामे अगदी न चुकता करीत होता. समर्थांनी पाराजीपंतांना त्याची माहिती विचारली. पाराजीपंत म्हणाले, समर्था, या वडिलांचे नाव कृष्णाजीपंत बाभुळगावकर. कृष्णाजीपंत व आम्ही पारगावकर मंडळी द्रव्यार्जनासाठी इकडे आलो. पुढे काही दिवसांनी कृष्णाचे लग्न झाले आणि थोड्याच दिवसात कृष्णाचे वडील निर्वतले. कृष्णाला काही दिवसांनी एक पुत्र झाला. पत्नीच्या ऋणातून मुक्त झालो असे म्हणून कृष्णाजीपंत दक्षिण मानसयात्रेला गेले. पुढे एकदा ते कोल्हापूरला आले व अंबाबाईच्या देवळात भजन करताना त्यांची आमची परत भेट झाली. याच वेळी त्यांना तू कृष्णाजी पंतांच्या बहिणीशी लग्न कर व मला तू आपली बहीण कृष्णाजी पंतास दे असा अंबाबाईचा दृष्टांत झाला. मी त्यांना सांगितले, तुमच्या मुलांचा व माझ्या बहिणीचा सांभाळ मी करतो, पण तुम्ही देवीच्या आज्ञेनुसार करा. लग्न झाले. काही दिवसांनी त्यांना 2 पुत्र झाले. आंबेने दृष्टांत दिला म्हणून एका पुत्राचं अंबाजी हे नाव ठेवले. तो हाच मुलगा. समर्थांनी त्यांच्या सुंदर हस्ताक्षरांची परीक्षा अवघड अशा 11 सवयी सांगून घेतली. त्याची पाठांतर शक्ती पाहिली. असा गुणी एक पाठी आपल्या संप्रदायात असावा म्हणून त्यांनी हा मुलगा आम्हाला द्या अशी पाराजीपंतांस विनंती केली. तेव्हा पाराजीपंतांनी बहिणीला विचारले. ती समर्थांस म्हणाली, माय लेकरांची अशी ताटातूट न करता आम्हालाही आपल्याबरोबर न्या. आम्ही आपणा शरण आहोत. पाराजीपंत, अंबादास, त्याचा भाऊ, आई ही सर्व मंडळी समर्थांच्या बरोबर निघाली. रत्नागिरीपर्यंत पाराजीपंत समर्थांच्या समवेत गेले व परत कोल्हापुरास आले. कराड प्रांतात वास्तव्य असता समर्थांच्या मनात आले, येथे संप्रदाय वाढवावा व लोकांना रामभक्तीला लावावे. म्हणून त्यांनी मसूरला मारुतीरायांची मूर्ती स्थापन केली. शके 1567 पार्थिव नाव संवत्सरातील चैत्र शुक्ल प्रतिपदेस उत्सवास सुरुवात झाली. रामरायाच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीची भव्य मिरवणूक निघाली. टाळ मृदंगादी वाद्यांच्या ध्वनीमुळे आकाश दुमदुमून गेले. मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवर्षाव होत होता. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम या गजरात मूर्तीची मिरवणूक उत्साहाने जात होती. कूर्म गतीने मिरवणूक चालू होती. देवालयाजवळ मिरवणूक आली, पण देवालयात जाताना सिंहासनामागच्या निशाणांच्या काठ्या एका आंब्याच्या जुन्या वृक्षाच्या शाखेस अडू लागल्या. निशाणाच्या काठ्या
कशाही करून आत येईनात. बरे निशाणे काढून आत न्यावीत तर रघुपतीचे वैभव कमी करण्यासारखे होते. सर्व मंडळी समर्थांकडे आली. समर्थ म्हणाले, फांदी तोडून टाका. फांदी तोडणार इतक्यात ब्राह्मण मनास येईल असे करतात. त्यांना तसे करू द्यायचे नाहीत. म्हणून यवन अधिकारी तिथे आला व सरकार हुकुमाखेरीज झाड तोडता येणार नाही असे म्हणाला. हे ऐकताच समर्थ अदृश्य होऊन विजापूर दरबारी प्रगटले. बादशहाने त्यांना उत्थापन दिले. बादशाह सर्व वृत्तांत सांगून मोहोरबंद हुकूम ऐकून समर्थ मसुरास आले. त्यांनी अधिकाऱ्यास हुकूम दिला व शिष्यांना आज्ञा केली, फांदी तोडा. पुष्कळ शिष्य वर चढून कुऱ्हाडीचे घाव घालणार. तोच समर्थ म्हणाले, फांदीच्या टोकाकडे बसून फांदी तोडा. हे ऐकल्याबरोबर सर्व शिष्य खाली उतरले. फक्त अंबाजी झाडावर राहिला व समर्थांच्या आज्ञेप्रमाणे झाड तोडू लागला. समर्थ शिष्या वेणाबाई म्हणाल्या, महाराज, अंबादासाला उलटी फांदी तोडावयास सांगितली आहे आणि खाली खूप खोल विहीर आहे. फांदी तुटल्यावर तो विहिरीत पडेल. समर्थ म्हणाले, पडू दे, पण त्याला पोहतासुद्धा येत नाही. वेणाबाई आईच्या वात्सल्याने म्हणाल्या, पोहता येत नसलं तर बुडेल आणि मरेल. आणखी काय होईल? तोड रे तोड फांदी. समर्थ म्हणाले आणि निघून गेले. फांदी तुटत आल्याबरोबर काही लोक म्हणाले, अंबादासा, बुंद्याकडे ये. पण अंबादास समर्थांचा खराखुरा शिष्य होता. तो म्हणाला, फांदी तोडावयाची समर्थांची आज्ञा आहे. आज्ञा पालन न करता मी परत येणार नाही. 2-4 घाव बसले. फांदी तुटली. आधी शेंडा मग बुंदा अशा क्रमाने फांदी पडताच अंबाजी आत पडला व फांदी त्याच्या अंगावर पडली. सर्व लोक समर्थांना नावे ठेवू लागले. ही काय परीक्षा पाहण्याची रीत? शिष्य जास्त झाले तर सरळ शब्दात जा म्हणून सांगावे, पण मारून टाकणं ही काय रीत झाली? 1 ना 2. वेणाबाईंना फार वाईट वाटले. श्रीरामाचा उत्सव करायला आणि प्रथम ग्रासे मक्षिकापात याप्रमाणे हा काय अपशकुन झाला असे त्यांना वाटू लागले. संध्याकाळपर्यंत त्या शांत राहिल्या. पण शेवटी त्यांनी समर्थांच्या जवळ प्रार्थना केली, अंबाजी विहिरीत पडून बराच वेळ झाला आहे. समर्था, तो जिवंत आहे का मेला कुणास माहीत. समर्थांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. अंबाजीचे प्रेत वर येईल म्हणून जो तो विहिरीत डोकावून बघे, पण व्यर्थ. शेवटी वेणाबाई समर्थांना म्हणाल्या, महाराज, चला, त्या मुलाचे काय झाले आहे ते तरी बघा. समर्थ तिथून उठले. विहिरीच्या कठाड्यावर दोन्ही हात ठेवून पाण्याकडे पाहत म्हणाले, अंबादासा. पाण्यातून अंबादासाला ओ दिली. समर्थ म्हणाले, अंबादासा, आहेस तिथे कल्याणरूप आहेस ना? अंबाजी म्हणाला, होय समर्था, आपल्या कृपेने कल्याणरूप आहे. अंबादासा, आता बाहेर ये. असे म्हणताच अंबादास पाण्याबाहेर आले व त्याने समर्थांना साष्टांग नमस्कार केला. सर्वांना अत्यंत आनंद झाला. समर्थांनी त्याला प्रेमाने जवळ घेतले, आशीर्वाद दिला व कल्याण असे नाव ठेवून गावात साखर वाटली आणि अंबाजीचा कल्याण झाला. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे.
अधिष्ठान पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.